आपल्या कुटुंबात होणाऱ्या रोजच्याच दैनंदिन 10 समस्येवर मी आज प्रभावी तोडगे सांगणार आहे. सर्वात पहिलं, दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही. 2. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचं एक नाणं मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते. 3. प्रत्येक गुरुवारी तुळशीस कच्चं दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. 4. फक्त शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व मनोभावे त्याचे पूजन करावे. याने नक्कीच धनलाभ होण्यासाठी मदत होते, तशी त्यांना प्रार्थना करावी. 5. रवी पुष्य नक्षत्रावर काढलेली वेताची मुळी वादविवादात म्हणजेच न्यायालयात यश प्राप्त करून देते. 6. घर परिवारात सुखशांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे म्हणजे चपातीचे 4 समभाग चतकुर एक भाग करून एक भाग गाईला, एक भाग काळ्या कुत्र्याला, एक भाग कावळ्याला आणि एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावा. 7. प्रत्येक दिवशी गरम तव्यावर सुरुवातीस दुधाचा शिडकाव करावा. घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते. 8. ज्या घरामध्ये स्त्रिया वारंवार आजारी पडत असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे. आता तुळस तर प्रत्येकाच्याच घरासमोर असते, परंतु त्याची योग्य काळजीही घ्यावी, त्याने रोग नाहीसे होतात. 9. कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन मुठभर मसुराची डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा. ओम ऋणमुक्तीश्वराय नमः. तुम्हाला जितक्या वेळेस जमेल तितक्या वेळेस म्हणावा. या उपायाने कर्जबाधा नाहीशी होते. 10. मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडासा गूळ मिसळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून 40 दिवस तलावातील माशांना खाऊ घालाव्या. याने नक्कीच मोठ्यातील मोठी कर्जमुक्ती लवकर कमी होते. रामकृष्ण हरी.